3.5 तासांनंतर नवले पुलावरून वाहतूक सुरू झालेली आहे। पोलिसांनी आंदोलकांना हटवलेले आहे। नवले पुलावरील आंदोलन आता संपलेलं आहे आणि पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना तिथून हटवलेलं आहे। भोर तालुक्यातील नसरापूर इथे एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद आज पुण्यात उमटले। या घटनेमुळे संतप्त झालेले नातेवाईक आणि नागरिकांनी पुण्यातील नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग पूर्णतः रोखून धरला। या आंदोलनामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या। परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती। 1-1.5 तासांनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता की आम्हाला म्हणजे यातून बाहेर पडायचे। काही लोक जे प्रेमाने निघत नव्हते त्यांना थोडा जबरीने तिथे बाजू करण्यात आलेली आहे। कोणताही विशेष बलबलचे प्रयोग करण्यात आलेले आहे। त्यांचे कलेक्टर साहेबांचे पत्र शासनाची वतीने देण्यात आलेली आहे की यामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, जल्द गती न्यायालय आणि स्पेशल काउन्सिल्स आणि आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पूर्ण शासन आणि प्रशासन, पोलीस विभाग त्यामध्ये प्रयत्नशील राहणार आहे। अशा पद्धतीने फोनवरून संपर्क साधत होता ते नेमके कोण होते? फोनवरून आपण बोलत होता, मंत्री होते का उज्ज्वल निकम होते? कोण होते? आपण बोलणं नातेवाईकाशी करून उज्ज्वल निकमांशी पण काही बोलणं करून दिले का सर? उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, खासदार साहेब यांच्याशी पण त्याचे वडीलशी बोलणी करून दिली। 15 दिवसांमध्ये तब्येत खराब झाली होती, त्यांच्या पालकांचं, त्या चिमुकलीच्या पालकांचं तुमच्या समोर म्हणणं काय होतं? त्यांनी काय सांगितलं? त्यांचे समाधान, आमची चर्चा जे मी सांगितले त्याच्याशी त्यांना आश्वासन दिले होते, त्याचे समाधान झाली होती। आणि त्यांना मी हे पण आश्वासन दिले होते की मनात काही शंका असतील किंवा प्रश्न असतील किंवा काही विषय ज्याचे आपल्याला उत्तर पाहिजे असतील तर आपण मला निरोप द्या। मी स्वतः उद्या आपले घरी येऊ आणि परत त्या विषयाची निराकरण करू। वाहतूक आता म्हणजे सुरू झालेली आहे। सुरळीत झाली नसतील परंतु ते वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर सुरू होईल। अंत्यविधी लवकरात लवकर पार पडणार आहे। थँक्यू। तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। या नराधम आरोपीला कठोरातलं कठोर शासन केलं जाईल, त्याला कठोर शिक्षा दिली जाईल अशा आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। रात्री 10:30च्या दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवायला सुरुवात केली आणि त्यानंतर 11:15 पर्यंत मुंबई बंगळुरू हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। आंदोलनस्थळी आणलेली पीडितेचा मृतदेह देखील त्या ठिकाणी रुग्णवाहिकेतून परत नेण्यात आलेला आहे।